स्वामी समर्थ. बघा 20 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराज सगळ्यांना माहित आहे, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांडांचे नायक यांचा प्रगट दिवस आहे. मग बघा गुरु नाही रुसला पाहिजे कधीच आपला, कारण माहितीये का, देव रुसला तर चालते पण गुरु कधीच नाराज होता कामा नाहीये, कारण आपण ब्रह्मांड नायकाला गुरु केलेला आहे. आणि आपण जेव्हा गुरु करतो आणि गुरुच्या आज्ञेची अवहेलना करतो त्यावेळेला आपल्याला देव सुद्धा क्षमा करत नाही. कारण माहितीये सर्वप्रथम गुरु तर आपले आई वडील असते, पण स्वामी महाराजांना आपण गुरु केलेला आहे, गुरुरूपी मांडलेलं आहे त्यांना, आणि आपण त्यांना गुरु म्हणून त्यांचं पूजन करतो. आणि त्याच गुरुच्या प्रगट दिवसाला आपल्याला त्यांचं चरित्र वाचायला विसरायचं नाही. सगळ्यांनी स्वामींचं 21 अध्यायाचं सारामृतचं पारायण घरी करा, केंद्रात करा. केंद्रात केलं तर माहितीये का, ती सामूहिक सेवा होते. कारण तुम्ही घरी एकच पाठ वाचता, सारामृतचा एकच पाठ होते, पण जेव्हा केंद्रामध्ये जाता, केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर तिथे 100 सेवेकरी असतात, 150 सेवेकरी असतात, 200 असतात, 50 असतात, तर तुमचे एका दिवशी 50 सारामृतचे पारायण केल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये येते. कारण 50 पारायण करायला भरपूर दिवस लागतात. त्याच्यामुळे आपण हा चान्स गमवायचा नाहीये. आणि केंद्रात जा, नसेल होत केंद्रामध्ये तर घरी करा, आणि तेही नाही झालं तर नामस्मरण करायला विसरायचं नाहीये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.